शब्दभ्रम कला अर्थात बोलक्या बाहुल्या. 1990च्या दशकात महेश कोठारे यांचा झपाटलेला हा चित्रपट आला होता. 20 वर्षांनी त्याचा पुढचा भागही आला होता. या चित्रपटातील मुख्य भाग आहे तो म्हणजे बोलका बाहुला. आपल्याकडं रामदास पाध्ये आणि त्यांचे कुटुंबीय अनेक दशके हा बोलक्या बाहुल्यांचा खेळ जगभर करत आहेत. झपाटलेला या चित्रपटातही त्याचं योगदान फार मोठं आहे. पण बोलक्या बाहुल्या म्हणजे नेमकं काय, त्याची माहिती फार महत्त्वाची आहे. बोलक्या बाहुल्यांच्या खेळाला शब्दभ्रम कला असंही म्हणतात. ध्वनी वा शब्द प्रत्यक्ष बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडून न येता दुरून वा वेगळ्या ठिकाणाहून आल्याचा आभास निर्माण करणारी ही एक रंगमंचीय कला आहे. बहुधा ही बाहुल्यांच्या साहाय्यानं सादर केली जात असल्यानं ती बोलक्या बाहुल्या या नावानंही ओळखली जाते. पोटातून बोलणं या अर्थाच्या मूळ लॅटिन शब्दावरून व्हेंट्रिलॉक्विझम हा रूढ इंग्रजी शब्द बनलेला आहे. त्यास गरुडवाणी असाही एक मराठी पर्याय आहे. माणसाचे कर्णेंद्रिय आवाजाच्या नेमक्या दिशेचा अचूक वेध घेऊ शकत नसल्यानं शब्दभ्रमाचा आभास काही प्रमाणात शक्य होतो. रंगमंचावर प्रयोग करताना शब्दभ्रमकार एक किंवा अनेक बाहुल्या वापरतो आणि त्या बाहुल्यांची हाताळणी अशा खुबीनं करतो की त्यानं स्वतःचं ओठ न हलवता काढलेला आवाज बाहुलीच्या तोंडात आला आहे असं प्रेक्षकांना वाटतं. तसाच हा आवाज विकीर्ण डिफ्यूज स्वरूपाचा असल्यानं तो दुसरीकडून आल्यासारखं प्रेक्षकांना वाटतं. शब्दभ्रमाच्या कलेसंबंधीचे प्राचीन उल्लेख खाल्डियन बुक ऑफ प्रोफिसीज या ग्रंथात आढळतात. हा ग्रंथ ॲसिरियाचा राजा दुसरा सर्गॉन यानं इसवी सन पूर्व सुमारे 722 ते 705 या काळात लिहिला. हिब्रू व इजिप्शियन या पुरातन संस्कृतींमध्ये पुरातत्वीय संशोधनानुसार शब्दभ्रमाविषयीचे काही निर्देश आढळतात. युरिक्लिज हा प्राचीन ग्रीसमधील अथेन्सचा एक नावाजलेला शब्दभ्रमकार होता. काही सायबेरियन जमातींमध्ये आणि परंपरागत जपानी गायकांमध्ये शब्दभ्रमात्मक गायनाच्या पद्धतीही आढळतात. काही समाजात कला किंवा मनोरंजनाचं माध्यम म्हणून नव्हे तर जादूटोणा, जारण-मरण या प्रकारांमध्ये काही जादू म्हणून बाहुल्या वापरल्या जातात. भारत आणि चीन हे देश शब्दभ्रम कलेची आद्य केंद्रस्थानं म्हणून ओळखली जातात. पाश्चात्य देशांमध्ये 18व्या शतकात लोकरंजनाचा एक प्रकार म्हणून ही कला हळूहळू विकसित झाली. शब्दभ्रम तंत्राच्या जनकत्वाचा मान फ्रेडरिक मॅकबे या शब्दभ्रमकाराकडे जातो. त्यानं 1870च्या आसपास हाताचे पंजे रंगवून किंवा रंगीत हातमोजे वापरून त्यांच्या सहाय्यानं शब्दभ्रमाचे प्रयोग सुरू केले. फ्रेड निमन, सेनॉर हेही त्या काळातले महत्त्वाचे शब्दभ्रमकार होते. ग्रेट ब्रिटनमधील फ्रेड रसेल यानं या कलेच्या तांत्रिक बाजूकडं विशेष लक्ष दिलं होतं, म्हणून त्याला आधुनिक शब्दभ्रम कलेचा प्रवर्तक मानलं जातं. परंतु ही कला खऱ्या अर्थानं लोकप्रिय केली ती सुप्रसिद्ध अमेरिकन शब्दभ्रमकार एडगर बर्मन यानं. त्याचा चार्ली मॅकार्थी हा बाहुला अमेरिकेच्या सांस्कृतिक जीवनात एक बोलकी दंतकथाच बनला. फ्रान्समधील रोबेअर लामुरे हा देखील उल्लेखनीय शब्दभ्रमकार आहे. भारतातील सुमारे 100 वर्षांपूर्वीचा सुप्रसिद्ध असा शब्दभ्रमकार म्हणजे प्रोफेसर नाग. तो आपल्या कापडी बाहुल्यांच्या सहाय्यानं लोकांचं मनोरंजन करीत असे. तसंच बाहुली न घेताही शब्दभ्रमाचा प्रभावी आविष्कार करत असे. नंतरच्या काळात प्रोफेसर भरतकुमार डार्क उर्फ गो ग भोसेकर
यांनी कीर्तनात मुखवट्यांचा वापर करून ही कला अधिक लोकप्रिय केली आहे. त्यानंतर यशवंतराव पाध्ये यांनी पूर्णाकृती बाहुल्या प्रथमच भारतात आणून भारतातील शब्दभ्रम कलेचे जनक असा लौकिक मिळवला. क्लॉड केनी, एस रॉय व आर्थर कुक हेही व्यावसायिक शब्दभ्रमकार भारतात होऊन गेले. विद्यमान काळात शब्दभ्रम कलेचा प्रभावी व यशस्वी वापर व प्रसार हा रामदास पाध्ये हे करीत आहेत. त्यांच्या संग्रहात 800हून अधिक बाहुल्या आहेत. या कलेचा वापर अनेक दशकात मनोरंजनासाठी व शैक्षणिक कार्यासाठी होत असतो. रामदास पाध्यांचा अर्धवट राव हा अतिशय लोकप्रिय झालेला बाहुला. त्यानं केवळ बोलक्या बाहुल्यांचंच काम केलं नाही तर अफाट लोकप्रियतेमुळं त्याला मॉडेलिंगचीही संधी मिळाली. लिज्जत पापडसारख्या जाहिरातीसाठी त्याचा वापर केलेला आहे. त्यामुळं एखाद्या सुपरस्टार नायकाप्रमाणे रंगमंच, चित्रपट, जाहिरात अशा क्षेत्रात रामदास पाध्यांचे बाहुले लीलया दशकानुदशके वावरत आहेत. झपाटलेला हा रहस्यमय चित्रपट असला तरी रामदास पाध्यांच्या या कलेनं सगळ्या जगाला झपाटलं आहे हे नक्की. रामदास पाध्यांप्रमाणेच अनेक जादूगारांनी आपल्या जादूच्या प्रयोगात करमणुकीसाठी या बोलक्या बाहुल्यांचा वापर केलेला आहे. कार्लेकर नावाचे प्रसिद्ध सर्कसवाले आपल्या सर्कशीतही या बोलक्या बाहुल्यांचा खेळ करायचे. एखादा बाहुला जेव्हा नुसतं तोंड हलवतो आणि बोलत असल्याचा भ्रम निर्माण करतो तेव्हा फार मजा येते. प्रत्यक्षात बोलणारा दुसराच असतो. त्यामुळंच राजकारणात दुसऱ्याचे स्क्रिप्ट वाचून बोलणारे नेते असतात तेव्हा त्यांना बोलका बाहुला म्हटलं जातं. बाहुला हा निर्बुद्ध असतो. त्यामुळं पप्पू, भोंगा, पेंग्विन अशा नावानं राजकारणात स्वतःची मते नसलेल्या बाहुल्यांच्या खेळ आपण सातत्यानं पाहत असतो. श्रोतेहो, कसा वाटला आजचा विषय? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया YouTube कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ज्ञानाचा प्रत्येक रंग आपल्या मनात साठवून पुन्हा भेटूया इंद्रधनुच्या पुढच्या भागात. शिकत रहा, वाढत रहा, पुढे जात रहा आणि इंद्रधनुला नेहमी सोबत ठेवा. धन्यवाद.